नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच महिलांना जूनचा हप्ता मिळालेला नाही, तर त्याचं सर्वात मोठं कारण काय ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, जेव्हा योजना गेल्या वर्षी चालू झाली होती, त्यावेळेस गेल्या वर्षी म्हणजे ज्या महिलांचं लग्न झालं होतं, ही योजना सुरू व्हायच्या आधी काही महिन्यांपूर्वी, तर काही महिलांनी जे आहे ते डॉक्युमेंट चेंज नाही केले, त्यामध्ये त्यांना वेळच नाही मिळाला. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावरती जे डॉक्युमेंट होते त्या नावावरती त्यांनी फॉर्म जो आहे तो भरलेला आहे. काही महिलांनी ह्या वर्षभरात लग्न केलेलं असेल आणि लग्न केल्यानंतर त्यांची डॉक्युमेंट त्यांनी चेंज केले असतील, म्हणजे योजना सुरू व्हायच्या आधी आणि योजना सुरू झाल्यानंतर. तर ज्यांनी आधार कार्डवरती आपला नाव जो चेंज केलेला आहे, पॅन कार्ड असेल, आधार कार्डवरती जो नाव चेंज केलेला असेल, तर तो जो नाव चेंज केला आहे, तुमची जो बँक अकाउंट जो आधी दिला होता तुम्ही म्हणजे योजनासाठी जो बँक अकाउंट तुम्ही दिला होता, तर त्या योजनेचा बँक अकाउंटचं जे पैसे येत होते, तो बँक अकाउंटचं नाव आणि तुमच्या आधार कार्डवरचं नाव हे दोन्ही सेम पाहिजे. जर सेम असेल तर तुमच्या जे पैसे आहेत ते जून महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील. तुम्ही म्हणजे आजच तुम्ही जर हे सर्वात मोठं काम करा, तुम्ही बँकेत जावा, तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन आणि ते नाव अपडेट करायला सांगा. जसं तुमचं आधार कार्डवरती नाव आहे त्याप्रमाणेच तुमचं बँक अकाउंटला सुद्धा नाव पाहिजे. जर हे काम तुम्ही केलं तर तुम्हाला जून आणि जुलै महिन्याचे दोन्ही पैसे एकत्र येतील.